शिवसेना खासदार संजय राऊत वारंवार आरोप करतात की जामीन हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळत नाही, पण अगदी बरोबर भाजप किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांना मात्र लगेच कोर्टाकडनं जामीन मिळतात। आता गुन्हेगारांना शिक्षा सुद्धा मिळते आणि जामीन सुद्धा मिळतो। काही गुन्ह्यांमध्ये अगदी सहज जामीन मिळून जातो, तर काही गुन्ह्यांमध्ये वर्षानुवर्ष जामिनासाठीच कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात। आता आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पण ज्याच्यावरून हे सगळे आरोप होतात तो जामीन म्हणजे नेमकं काय, तो कधी मिळतो, त्याच्या संदर्भात काय काय कायदे आहेत, याच सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। जामीन म्हणजेच आरोपी जेलमध्ये असतो, त्याला तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी जी परवानगी कोर्टाकडून मिळते त्याला जामीन म्हणतात। अर्थात यात आरोपी चौकशांपासून, तपासापासून किंवा त्याच्यावर लावलेल्या आरोप किंवा दोषांपासून सुद्धा मुक्त होत नाही, फक्त त्याला तुरुंगात राहावं लागत नाही, तुरुंग बाहेर पडून यंत्रणांसोबत त्याला सहकार्य हे करायचंच असतं। आता जामिनासंदर्भातली माहिती घेण्याआधी आपण काही गुन्ह्यांच्या संदर्भातली सुद्धा माहिती घेतली पाहिजे। दोन प्रकारचे गुन्हे असतात, एक दखलपात्र गुन्हा असतो, एक अदखलपात्र गुन्हा असतो। आता याबद्दल तुम्ही बऱ्याचदा बातम्यांमध्ये ऐकलेलंच असेल, वाचलं असेल। भारतात दोन प्रकारचे कायद्याचे कोड्स आहेत, एक आहे इंडियन पिनल कोड, ज्याला आपण IPC सुद्धा बऱ्याचदा साध्या सोप्या सरळ भाषेत म्हणत असतो किंवा ऐकत असतो, आणि दुसरा आहे CRPC म्हणजेच कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर। आता IPC मध्ये क्राइम आणि त्याच्या शिक्षांसंदर्भात अनेक सेक्शन्स आहेत। CRPC 1973 च्या सेक्शन 2C नुसार दखलपात्र गुन्हा तो आहे ज्याच्यामध्ये पोलीस हे विना वॉरंट आरोपीला अटक करू शकतात, जसं की हत्या, बलात्कार, अपहरण, हुंडा घेणं, दंगली अशा स्वरूपात विना वॉरंट सुद्धा आरोपीला अटक ही करता येते। यात CRPC च्या सेक्शन 2L नुसार अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये वॉरंट शिवाय पोलीस आरोपीला अटक करू शकत नाहीत। बऱ्याचदा तुम्ही मूवीजमध्ये किंवा बातम्यांमध्ये सुद्धा असं पाहिलेलं असेल की ज्याला पकडायला पोलीस येतात ते कायम असं म्हणजे तो आरोपी किंवा जी व्यक्ती असते ती म्हणते की वॉरंट कुठे आहे, तर हे ते वॉरंट संदर्भातले उल्लेख आहेत। तर ह्याच्यामध्ये कुठल्या गुन्ह्यांचा समावेश आहे, तर फसवणूक, बदनामी अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे, ज्याच्यामध्ये विना वॉरंट ही अटक करता येत नाही। आता आपण जामिनाचे प्रकार पाहूयात। जामीन म्हणजे आरोपीला तुरुंगापासून मिळालेला एक प्रकारचा किंवा काही काळापुरताचा दिलासा, पण हा दिलासाही काही अटी शर्थींवरच मिळतो। जेव्हा यंत्रणांना गरज असते तेव्हा आरोपीला त्यांना सहकार्य हे करावंच लागतं। यंत्रणा म्हणजे वेगवेगळ्या एजन्सीज, मग अगदी पोलीस असू देत किंवा ज्या केंद्रीय तपास यंत्रणा असतात, ED, CBI, NIA, इतरही यंत्रणा असतात, त्या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये समावेश होतो। अगदी इन्कम टॅक्स सुद्धा असू दे किंवा NCB सुद्धा असू दे। तर जर या अटी शर्थींचं पालन जर झालं नाही तर जामीन हा रद्द सुद्धा ठरू शकतो। कायद्यामध्ये जामिनाचे अनेक प्रकार आहेत, ते सगळ्यात पहिले समजून घेऊयात। पहिला असतो रेग्युलर बेल। CRPC सेक्शन 437 आणि 439 अंतर्गत आरोपीला रेग्युलर बेल दिला जाऊ शकतो। जेव्हा आरोपीला अटक होते तेव्हा तो या रेग्युलर बेलसाठी अर्ज करू शकतो। दुसरं अँटिसिपेटरी बेल म्हणजेच ॲडव्हान्समध्ये जामीन मिळवणं। याचाच अर्थ जेव्हा FIR दाखल होते तेव्हा अटक होणार हे कळताच आरोपी आधीच कोर्टात धाव घेऊन जामीन मिळवतो। ज्या काळापर्यंत कोर्टाने हा जामीन दिलेला असतो त्या काळापर्यंत आरोपीची पोलीस चौकशी करू शकतात, मात्र त्याला अटक करू शकत नाहीत। CRPC च्या सेक्शन 438 अंतर्गत अँटिसिपेटरी बेल ही दिली जाऊ शकते। इंटरिम बेल रेग्युलर किंवा अँटिसिपेटरी बेलवर सुनावणी होईपर्यंत इंटरिम बेल दिली जाऊ शकते, म्हणजेच अत्यंत कमी काळासाठी अशा प्रकारचा जामीन हा दिला जाऊ शकतो। चौथा पोलीस ठाण्यातून मिळणारा जामीन। जामीनपात्र गुन्ह्यांमध्ये जसं की मारहाण, धमकी, शिवीगाळ करणं, दुर्व्यवहार किंवा गैरव्यवहार करणं अशा प्रकारचे किंवा अशा सारख्याच इतर गुन्ह्यांपेक्षा छोट्या स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये अटक झाली तर जामीन हा मिळू शकतो। बॉम्बे हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे सिनियर ॲडव्होकेट PT सिंग यांनी सांगितलंय की अशा वेळी बेल बॉन्ड किंवा एखाद्या व्यक्तीला गॅरेंटर म्हणून यावं लागू शकतं। गॅरेंटर म्हणजे की अमुक व्यक्तीला जामीन मिळतोय, तो त्याला जी अटी शर्ती घालून दिलेल्या असतात त्याचं तो योग्य पालन करेल, जर तसं झालं नाही तर हा गॅरेंटरला पुढचे जबाब हे विचारले जाऊ शकतात किंवा तो त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो, तो तशी ग्वाही देत असतो की या सगळ्या अटी शर्तींचं पालन हा आरोपी करेल, त्याला आपण गॅरेंटर म्हणतो। बेल बॉन्ड म्हणजे काही जात मुचलक्यावर सुटका होणं। आता याच्यानंतर पोलीस ठाण्यातनं जामीन हा मिळू शकतो, पण त्याच्यानंतर सुद्धा त्या संबंधित आरोपीला मॅजिस्ट्रेटकडे जाऊन पुन्हा जामीन हा घ्यावाच लागतो। आता जामीन कधी मिळत नाही ते सुद्धा समजून घ्या। अर्थातच अजामीनपात्र गुन्ह्यांमध्ये जामीन हा सहसा मिळत नाही। प्रकरण गंभीर असेल आणि शिक्षेची तरतूदही मोठी असेल तर अशा वेळेला जामीन मिळणं हे कठीण असतं। सेशन कोर्ट गंभीर प्रकरणात जामीन देतं, पण त्याचं प्रमाण सुद्धा कमी आहे।
ट्रायलच्या वेळी आरोपी विरोधात जर साक्षीदारांची साक्ष असेल तर बेल मिळणं आणखीनच कठीण होतं. एखादं प्रकरण गंभीर स्वरूपाचं असेल की हत्या किंवा त्याच्याहून आणखीन कुठलं षडयंत्र रचणं, देशविरोधी कारवाया करण्यासारखं कुठलं जर गंभीर स्वरूपाचं प्रकरण असेल, आरोपीला बाहेर सोडल्यामुळे साक्षीदार प्रभावित होणार असतील, पुराव्यांशी छेडछाड होण्याचा धोका असेल तर अशा आधारावरही जामीन मिळणं हे कठीण असतं. आता जामीन कधी मिळू शकतो किंवा डिफॉल्ट बेल अशी सुद्धा एक गोष्ट असते, ती काय आहे ती सुद्धा समजून घ्या. जेव्हा आरोपीला अटक होते तेव्हा त्याला पोलीस कोठडीत ठेवलं जातं आणि जेव्हा आरोपीला अटक होते त्याच्या 24 तासातच त्याला मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं हे बंधनकारक आहे. अशा वेळेला कोर्ट ठरवतो त्याला पोलीस कोठडी द्यायची की न्यायालयीन कोठडी द्यायची. पोलीस कोठडीत असेल तर त्याला जामिनासाठी अर्ज करता येत नाही. न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर आरोपी हा जामिनासाठी अर्ज करू शकतो. त्याच्यानुसार त्याच्यावर कुठल्या प्रकारची कलमं लावण्यात आलेली आहेत, आणखीनही त्याच्यावर कुठले वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत का, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कोर्ट ठरवतं जामीन द्यायचा की नाही. दुसरी गोष्ट ज्याचा मी उल्लेख केला ती म्हणजे डिफॉल्ट बेल. एखाद्या आरोपीला जेव्हा अटक होते तेव्हा त्याच्यावरील जे गुन्हे असतात त्याच्यानुसार 90 दिवसांच्या आत म्हणजे अटक झाल्याच्या 90 दिवसांच्या आत आरोपी विरोधात संबंधित यंत्रणेला चार्जशीट ही फाईल करावी लागते, आरोपपत्र फाईल करावं लागतं. जर ते यंत्रणा ते करू शकली नाही, अर्थातच ते सक्तीचं आहे, ते बंधनकारक आहे, पण एखाद्या वेळेला अपवादात्मक केसेसमध्ये त्याची मुदत ही वाढवून मिळू शकते. पण जर त्या यंत्रणेने त्या 90 दिवसात चार्जशीट ही फाईल केली नाही तर आरोपीला डिफॉल्ट बेल मिळून जाते, म्हणजेच त्याला डायरेक्ट ही बेल कोर्टाकडून दिली जाऊ शकते, कारण की 90 दिवसात त्याच्यावरचं जे आरोपपत्र आहे तेच दाखल झालेलं नसतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. असेच इंटरेस्टिंग टॉपिक्स तुम्हाला आणखीनही कुठले जाणून घ्यायचे असतील त्याच्या संदर्भातलं सजेशन सुद्धा तुम्ही देऊ शकता. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी, वेगवेगळ्या बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक, फॉलो, शेअर करू शकता आणि सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या.